नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हानिकारशे मरण गाठी हानिकारशे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक समचरण सरोजम सांद्र नीलांबदाभम जगन हितपाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवल हासम विठ्ठलम चिंतयामि मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरात असलेला गोड उत्कृष्ट अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या नामाबद्दल आपल्याला जो अनुभव आला त्या अनुभवाचं चिंतन सांगणारा अभंग आहे विठ्ठला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र विसापूर नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाला निमित्त तीन प्रकारचे पहिलं निमित्त आहे श्री संत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय बीज महोत्सव म्हणजे आज जगद्गुरु तुकोबारायची बीज आहे हे पहिलं निमित्त आहे दुसरं निमित्त आहे श्री संत सद्गुरु भक्त सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांची पुण्यतिथी आणि तिसरं निमित्त आहे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा जन्मोत्सव म्हणजे तीन निमित्त एका जागेवर आलेत आणि अशा तीन निमित्ताची सेवा माझ्या जीवनात करायला प्राप्त झाली परी माझ्या दैवा पावनाय परी माझ्या दैवा पावनाय दैवा पावनाय तुका म्हणे माझ्या घोड्याची सेवा म्हणे माझ्या घोड्याची सेवा दैवा पावनाय परी माझ्या दैवा पावनाय परी माझ्या दैवा पावनाय कीर्तनाचं विकास
महाराज रोज कीर्तन आहे. साधारण जरी महाराज असलं तर आता बसून नाही श्रावण भाऊ, कीर्तन रोज आहेत. पण महाराज एका महाराजाच्या घरी दुसऱ्या महाराजाला जर सेवा करण्याचा योग आला, हे अशा ठिकाणची सेवा करायचं म्हणलं की मनी मानसिक वेगळा आनंद असतो. आणि पुण्याशिवाय ही सेवा भेटत नाही. कारण हे नियोजन अतिशय सूत्रबद्ध ज्यांनी केलं. खरं तर या गावाचं नाव विसापूर आहे. या विसापुरामध्ये भक्तीचा आज महापूर आहे. अतिशय भव्य आणि दिव्य गोड नियोजन केलेलं आहे. श्रावण महाराजांचा मला ज्या टायमाला फोन आला विकास भाऊ, इतका मनामध्ये आनंद झाला. कारण मी गेल्या वर्षी या सप्ताहाचं सगळं नियोजन बघितलं होतं. कारण गेल्या वर्षी इथं पहिल्या दिवसाचं कीर्तन आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आमचे आदरणीय पुरुषोत्तम दादा पाटील यांचं पहिल्या दिवसाचं कीर्तन होतं. मी म्हणलं या सप्ताहामध्ये आपला नंबर कधी लागतो. पण ही सेवा होती, माझं काहीतरी पुण्य उदयाला आलं म्हणून मला इथली पहिल्या दिवसाची सेवा कीर्तनाला आज ही सेवा करण्याचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला. आणि हे नियोजन ज्यांनी केलं सध्याच्या काळामध्ये, आई म्हणलं की पहिलं ध्यान येतं ते पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं. आणि वडील म्हणलं की आदराने हृदयामध्ये एक नाव येतं, ते म्हणजे आपल्या गावातलं रत्न, या मातीतलं रत्न आमचे आदरणीय श्रावणजी महाराज जगताप. इतकं मोठं नाव झालं. आणि विकास भाऊ अतिशय कमी कालावधीमध्ये झालं. महाराज लोकांना प्रसिद्धी करण्याकरता आणि स्टेज मिळवण्याकरता उभं आयुष्य गेलं, पण लोकांनी स्टेज नाही दिलं. पण श्रावण महाराजाचा आवाज इतका गोड आहे, एकदा आवाज ऐकला की माणूस पुन्हा दुसऱ्याचा होतच नाही, तो श्रावण महाराजाचाच होतो. कारण एकदा श्रावण भाऊचा आवाज ऐकला, मी दिवसातून एकदा तरी महाराज वडिलांची कविता ऐकतो. कारण ते आवाजच इतका गोड आहे. कीर्तन ठेवलं म्हणून स्तुती नाही, पण ते वस्तुस्थिती आणि अतिशय गोड नियोजन आहे. इतकं वैभवात नियोजन करायचं म्हणले किती त्रास होतो. आणि आम्हाला रोज लोकांच्या इथे कीर्तन करायची सवय, आपल्याला नियोजन करायचं म्हणल्यावर जरा जडच जाते. कारण हे कार्यक्रम जरा अवघडच असतो. पण ते श्रावण महाराजांना जमलं. ते निवृत्तीनाथ महाराजांचा तो प्रसाद आहे महाराज. हे कोणाला बी जमणं शक्य नाही. आणि त्यांना जोडीदार बी इतके चांगले लाभले. अतिशय गोड व्यक्तिमत्व आमचे आदरणीय माझे जीवलग मित्र महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे माऊली महाराज घनगाव, एकदा जोरात त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. आणि आजच्या या सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत मंडळी ज्यांना आपण यूट्यूबवर ऐकतो, टी व्हीवर बघतो, चॅनलच्या माध्यमातून बघतो, ती मंडळी आपल्याला साक्षात दर्शनाला उपस्थित आहे. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंगातलं महान रत्न, वारकरी संप्रदायामध्ये जी आपल्या मृदंगाची यादी आहे, त्या यादीमध्ये आमच्या विकास महाराज बेलुकर यांचं नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही. आणि हा निवृत्तीनाथ महाराजांचा त्याला लाभलेला त्यांना प्रसाद आहे. आणि कीर्तनकार छोटा असू द्या नाही तर मोठा असू द्या, तितक्याच आदराने वाजवणारं व्यक्तिमत्व आमचे विकास महाराज बेलुकर येतं. एकदा जोरदार त्यांचे टाळी वाजवून स्वागत करा. आणि माझं कीर्तन ते वाजवायलेत, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण लोक म्हणतात ना, गायक वादक कोण होते? संजय महाराज हजारे होते, बळीराम भाऊ होते आणि विकास भाऊ होते. मग लोक साधारणतः अंदाज काढते कार्यक्रमाचं नियोजन चांगला असावा. विठ्ठला आमच्या महाराष्ट्राचे लाडके गायक, लोकप्रिय गायक, तुम्ही महाराज दिवसातून 2 ते 3 वेळा तरी आमचे आदरणीय गान कोकिळा म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे संजयजी महाराज हजारे गुरुजी, एकदा 2दा तरी आपण त्यांची दिवसात चालायला जातो. अतिशय गोड आवाज. आणि आज पहिल्या दिवसाला ते उपस्थित आहेत. मनाचा मोठेपणा करून भरपूर लांबचा प्रवास करून ते आपल्या समोर आज उपस्थित आहेत. संजय महाराजांना मनापासून दंडवत. आणि माझे अत्यंत जीवलग मित्र, आमच्या परिसराचं वैभव, भजन गंधर्व, माझे जीवलग मित्र आमचे बळीराम महाराज केसभट, एकदा जोरात त्यांचे टाळी वाजवून स्वागत करा. इकडून आमचे आदरणीय आपल्या परिसरातलं रत्न आकाश महाराज, त्यांनाही मनापासून मी दंडवत. आणि आपल्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी, आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी भाऊसाहेब महाराज, भाऊलाल महाराज काकड, एकदा गुरुजींचं जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि विशेष आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे, आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी, गायकावर, वादकावर, कीर्तनकारावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि नवोदित कीर्तनकाराला स्टेज मिळवून देणारं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय राजगुरू महाराज, एकदा जोरात त्यांचे टाळी वाजवून स्वागत करा. त्यांना सुद्धा मी मनापासून दंडवत. दुसरे यजमान सौजन्य आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी, माझ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय राकेश भाऊ चौधरी,
त्यांना सुद्धा दंडवत. आणि तिसरे सौजन्य आमचे आदरणीय देवा महाराज पुढे. अरे वा, यांचं एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करा. माझ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय विकास दादा आहेत, त्यांना सुद्धा मनापासून दंडवत. गोरख माऊली उद्धव महाराज योगेश महाराजांना मी दंडवत बरं का, टाळी वाजवा त्यांच्याकरता मी. आणि साऊंड सिस्टीम नंबर 1 बरं का माऊली, तुम्हाला दंडवत. आणि एक कीर्तन युट्यूबला जे शूट करून राहिले आमचे आदरणीय गुरुकुल पर्व सगळे घरचेच आहेत ना. हा बेस्ट नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. सगळ्यांना दंडवत करतो. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, विनय मला वाटतं कातरणीची सुद्धा बरीचशी मंडळी आहे. आमची LG कारण हे सप्ताह श्रावण महाराजांचं नाही महाराज, हे तुमचं आमचं सगळ्यांचा सप्ताह आहे. आणि वाहती ज्ञानगंगा आहे. सगळ्यांनी महाराज यामध्ये उडी टाकली पाहिजे. कारण एवढा मोठा सोहळा सांडून माणूस बाजूला राहणं याच्यासारखं दुसरं पाप कोणते माऊली व्हा. आयसा सांडोनी सोहळा, आयसा सांडोनी सोहळा, जगद्गुरु तुकोबारायचा आज अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबार भगवंताच्या नामाबद्दल जो आपल्याला अनुभव आला त्या अनुभवाचं चिंतन सांगणारा अभंग आहे. कारण अनुभवाला किंमत कधी, अनुभव सांगणारा महात्मा मोठा पाहिजे. कोण महात्मे? जगद्गुरु तुकोबार आहे. किती मोठे रोज ऐकतो आपण. तू किता तुलने कारण हे तुमच्याकडे काम आहे. कीर्तन एकाचा कार्यक्रम नाही बरं महाराज, हे सगळे धोरणात लागत आहे त्याला. कीर्तन करायचं म्हणजे कीर्तन करायचा प्राण म्हणजे मृदंग. आणि आज आमचं वैभव महाराज, आज आम्हाला विकास महाराज मिळाले. एकदा टाळी वाजव त्यांच्याकरता. पहिला मृदंग म्हणजे कीर्तन करायचा प्राण. नंबर 2 गायक धोरणात पाहिजे. आणि नंबर 3 पुढं बसणाऱ्याचे तोंड फ्रेश पाहिजे. कारण 50% कीर्तन तुमच्या होईल. काल एक म्हातारं पुढं बसलं विकास भाऊ, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं महाभंगची सरला. कोणता गाव सुधारणा. त्याच्यामुळे असं फ्रेश बसा. कारण आज जर फ्रेश राहिले तर 4 दिवस फ्रेश. विठ्ठला सगळं वातावरण कसं जुळून आलंय महाराज. गरमट व्हायचं कार्यक्रम नाही. कारण हे वारा आलाय, आला शीतळ शांतीचा, तिने सुख झाले शरीर. आता हे वातावरण चांगले. आता 9 वाजू द्या, नाही तर मग कोण मला 12 वाजू द्या, काही ताण नाही.
नाही, कार्यक्रम आपल्या घरचा आहे, किती वाजूस्तर जरी केला आज काही बंधन नाही, पण तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, अतिशय थोडं आणि गोड. कुठं आलो, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, इतकंच नाही, तुकी तुकाला तुका एवढंच नाही, मने रामेश्वर भट्ट आणि तुका विष्णू नाही, एवढंच नाही, तुका ए बळा गिळोनी सांडिले आणि भवभ्रमाचा आकार किती महात्मे आले, या मृत्यू लोकांमध्ये राहिले पण शरीर इथं ठून गेले. तुकोबाराय असे झाले, तुकोबाराय आले, शरीर इथं ठून नाही. प्रयाण काळे देवे विमान पाठवले,
काळी प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या कालाला जी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन असं कोण आहे प्रश्न विचारला सांगा हे शरीर वरी कोण नेलं सांगा कलेवर नेले कोण सांगा कलेवर म्हणजे तुमचं काय दुखायला का नाही नाही नेमकं असं अहो कलेवर म्हणजे काय शरीर शरीर कोणी नेलं त्या प्रश्नाचं उत्तर आहे विकास भाऊ मानव देह घेऊन कमी लोक झाले आतापर्यंत अहो किती झाले आणि किती मेले उदंडाची झाले जन्मोनिया मेले शब्दाचा अर्थच नाही पुष्कळ अंत नाही किती झाले किती आले किती गेले पण त्यांचे नाम कोणी नेगे चराचरी पण आज सुद्धा वैष्णवांची कीर्ती गायली वैष्णवांची कीर्ती गायली भरायला जाऊ आता हे बीज किती 375 पण आज भी लोक विसरायला तयार नाही का विसरले नाही जे रक्त स्वतः करता जगलं जगात त्याची कोणी श्रावण नोंद घेत नाही तुकोबारायची नोंद का घेतली कारण जगद्गुरु तुकोबारायचे इथं आले काय केलं कार्य त्यांनी त्याचा अर्थ ती हरी भक्तीचा महिमा विशेष वाढविला कोणी तुकोबारायने इतकंच नाही हरी भजनी मला सांगा स्वतः भजन करणं वेगळं आणि लोकांकडून भजन करून घेणं वेगळं एकाच दादा आता श्रावण महाराजांना मना सांगा एवढी खटपट करायची काही गरज होती का मरणाचे कीर्तन आहेत महाराज एक दिवस रिकामा नाही पण तुमच्या आमच्या करता 4 दिवस थांबावं लागलं का नाही गरज आहे का स्वर थोडा कमी करा बरं तिथून गरज आहे का नाही पण कसं राहतं आपण स्वतः कीर्तन करणं हे स्वार्थाचं गणित आहे पण लोकांकडून कीर्तन भजन करून घेणं हे पुण्याचं लक्षण आहे आता मला सांगा मी एकटा जेवल्यावर किंमत राहीन का सगळ्याला जेव घातल्यावर तू कोबर आहे म्हणले मग काय पदरच आहे कधी आपण जेवणी जेवितो लोक माणसाने स्वतः बी जेवण करावा आणि इतरांना बी भोजन द्यावा काय काय नुसतं सांगतच बसते स्वतःच मिळत नाही आपण उपवासी मरोनिया हे तर पुण्यच आहे पण सगळ्या जगातून पुण्य करून घेणं हे खरं महत्वाचे आपण
गेलो हे तर नवलच आहे, पण एखाद्याचा हात धरून मुक्कामाला नेणं हे लय नवल आहे. तुकोबाराने तीच झालं महाराज. तुकोबारा आले आणि काय केलं, सगळं जीवन तुमच्या आमच्या करताच महाराज. साधूचं जीवन तुमच्या आमच्या करताय. किती तुकोबार आहे मोठे. प्रयाण काळे देवे जया पूजले आदरी पांडुरंग आणि विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. म्हणून या अनुभवाला किंमत आहे. सांगणारे तुकोबार आहे आणि अनुभव कशा बदलता सांगायले, भगवंताच्या नामा बदलचा. कारण तुकोबारायचं पूर्ण जीवन तपासा. सगळा गाथा वाचा बरं का. 2-3 अभंग वाचले म्हणजे तुकोबाराय कळत नाही. 4,500 अभंग वाचा मग तुकोबाराय करतील. साधक अवस्था, संसारी अवस्था आणि सिद्ध अवस्था. संसारी अवस्थेत नामच घेतलं, साधक अवस्थेत नामच घेतलं आणि सिद्ध अवस्थेला गेले नामच घेतलं. विठ्ठला मुलाखत घ्यायला जर तुम्ही आले, उगले महाराज तुम्ही कोण, आमची पदवी कीर्तन केसरी. तुकोबाराला विचारलं तुम्ही कोण, आलो म्हणे तुका मी नामाचा धार, आलो म्हणे तुका मी नामाचा धार. सिद्धांतम तात्पर्य पकडतव्य. तिथली तिथं खालून दगड फेकणं आणि आंबा पाडाचा पडणं. नाही तर खालून दगड फेकणं इजाळलेल्या पाडील्या काय करतो. परमान देणारी धोरणात पाहिजे, नाही तर लय भेटत श्रावण भाऊ. काल मी म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलत, ते म्हणलं रंगणी रांगत गंगुला बोलत. लय तरातराचे माणसं आहेत महाराज. असं योग्य प्रमाण देणारे माणसं कमी आहेत. आलो म्हणे तुका मी आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. निनो प्रकार निनो प्रकार निनो प्रकार हे सर्व भावे विठ्ठलाचे प्रमाण. चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेरायला पाहिजे. म्हणजे काय आजोबाचं मत नाही. प्रवास करायचा गाडी चांगली, रस्ता चांगला आणि ड्रायव्हर असा माळकरी पाहिजे. जेवण करायचं ना गावरान गाईचं दूध पाहिजे, बाजरीची, आणि तोंडी लावायला त्या बघा खायचं कसं कळतं. स्वयंपाकाला बाई सुगरण पाहिजे. कशी पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही, कशाला अजिबात चव नाही महाराज.
पहिल्या बाईनं भाकर केली, इतकी भाकर फुगत होती. आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगत. वातावरण लागतं त्याला. स्वयंपाक करायचा बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अकल पाहिजे. तसं कीर्तनाला बी गायक चांगले, वादक चांगले, पुढं बसणारे फ्रेश. कधी टाइम निघून जातो मेळ लागत नाही, आणि आनंद येतो. शेव ब्रह्मरस मोबाईल आणि महिला केल्या मालिकाने. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली. माझ्या संग भजनी आली ते म्हणले महाराजाची बायको तसं खाऊन करायली. म्हणलं गपचित बस चावत नाही म्हणून बिजू घालून खाऊ घातले. काळ इच्छित, पण अशा काळात परमार्थ घडतो ना, हे खरं शुद्ध पुण्य. विठ्ठला काय नाही मला एवढीच जागा फक्त चांगली. बरं तुम्हाला दुसरीकडे कुठंच चांगलं नाही हो. 4 माणसं एका जागेवर बसू द्या बरं, मागून जाऊन चर्चा आहे का काय नीट शब्द बोलत येते. 4 महिला नदीला धुणं धुवायला जाऊ द्या, हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाही. उशिरा कळाल्याबद्दल धन्यवाद. त्याला नाही इलाज, काय करावं त्याला. बरेच दृष्टांत झाल्यावर कळत. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको कोमात गेली. म्हातारी म्हणले माय मोठे माणसं आहेत कुठं बी जाते नाही सुधारत, त्याला इलाज नाही. मार जुळ दे मार. एवढीच जागा चांगली. सगळ्या जातीचे लोक यक्या आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर नांदू शकतात त्या जागेचं नाव आहे ही जागा. एवढीच जागा चांगली आता. आणि आपली शिकवण सुद्धा तिची. खरा तो धर्म जगाला प्रेमाळ पावे. आपण बाजूला कुठून गेलो. आलो म्हणे तुका मी नामाचा आम्ही नामाचे तुकोबरायचं पूर्ण जीवन तपासा. फक्त नामस्मरण. किती लोक यायचे तुकोबराय कर. महाराज तुम्ही फक्त नामचिंतन नामचिंतन नामचिंतन. हे लोक बघा ना काय काय साधनं करायले. तुकोबराय म्हणले त्याला करू द्या. करत तपादी साधने
वाटाला जाणार नाही. आम्ही नवाजवता या वाटा, नाचू पण नरीच ओटा. तुकोबाराने फक्त भजनालाच किंमत दिली. तुका म्हणे येथे भजन प्रमाण नामस्मरण, कारण ते प्रत्येकाला जमतं. तुम्ही आम्ही प्रापंचिक. आता इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. एक दोन इतके ब्रह्मचारी ह्या गावात. हे सरायचे लग्न झाले तर हातावरी का करीत नाही समजू बा, इतके वैतागलेत. तुम्ही आम्ही प्रापंचिक येत ना. संसार सोडून द्या असं कोण्या संताचं प्रमाण. उलट सुखाने करा. सुखे करावा संसार, करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार. संताचं प्रमाण नाही. संसार सोडा, लेकर बाळ सोडा, बायका सोडा, प्रमाण आहे. बरं बायको सोडून जमन का? म्हणजे तुमचं झालंच नाही का? सोडा असं कुठं प्रमाण नाही. सुखाने संसार करा. फक्त करीत असताना कामामध्ये काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम. संसारी संसारी भजन करावे, वेळ वेळा भजन करावे, वेळ वेळा संसारी असावे, आसोनी भजन करावे, आसोनी संसारी वेदशास्त्र उभारी, नामस्मरण. आणि इतकं पॉवर बा साधने, डबल पॉवरची मशीन. पुण्य निर्माण करते आणि पाप खलास करते. भगवंताचं नाम किती पुण्य निर्माण करतंय, पुण्याची गणना. बरं किती पाप खलास करतंय, जळतील पापी किती मिनिटात जातील लयाशी. कशाप्रमाणे त्रणाग्नी डबल पॉवर. आणि प्रत्येकाला जमतंय. देवाकडे जाण्याचे मार्ग 4: ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि सगळ्याला सुलभ तो भक्ती मार्ग. ज्ञान मार्ग देवाच्या दारात जातो पण त्याला वैराग्य लागतं. योग मार्ग देवाच्या दारात जातो पण त्याला योग्य देश लागतो. कर्म मार्ग देवाच्या दारात जातो पण त्याला विधिनिषेध बघावं लागतं. भक्ती मार्ग देवाच्या दारात जातो, काहीच बघायचं गरज नाही. सर्वांनी मिळून फक्त भजन. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, नामस्मरणाचा. बाकीचे साधनं देवाकडे जातात पण आपला अधिकार नाही ना. आणि जे आपल्याला जमतंय का ते करावं. इथून आपल्याला दिल्लीला जायचं. कुठं किती किलोमीटर आहे अंदाजे? किती? 1200.
1300 धरा आपलं काय 1300 1500 घ्या आपल्याला ताण नाही घ्यायचा 1200 म्हणा 1300 म्हणा 1500 म्हणा इथून दिल्लीला जायचं पायाने सुद्धा दिल्लीला जाता येत नाही का येते सायकलनी सुद्धा बैलगाडीने सुद्धा एखाद्या कारनी सुद्धा येते बसनी सुद्धा रेल्वेने सुद्धा पुढं हेलिकॉप्टर पुन्हा विमान आता मला सरळ प्रश्नाचं उत्तर द्या इतक्या साधनाने जरी दिल्लीला जाता येत असलं थोडं थांबून उत्तर द्या नेमकं कशाने जावं लय सोपं आहे ना उत्तर कशाने जाव आपल्या खिशाचा अंदाज घेऊन जाव लय सोप एक जर मला विमानाने जावं तिकीट तो बाप काढी पैसे तर लागतील लय सोप आहे हो देवाच्या दारात जायचं ना साधनं भरपूर आहे ज्ञानोबा आहे म्हणले अर्जुना अरे सूर्य उगवल्याच्या नंतर सगळे रस्ते जरी दिसत असले सगळ्याच रस्ते नसतं हिंडायचं जे ध्येय ठरवलंय आपल्याला जो रस्ता योग्य वाटतो त्या रस्त्याने जायचं हा उपायाची नाही वाणी येत इथं जाण्याकरता मार्ग भरपूर आहेत एका जणांनी काय झालं 25,000चं कुत्रं आणलं किती हजाराचं थोडं बोलत जा पण ते कुत्रं झालं दलिंदर निघालं इलाज नसतो त्याला काय किती हजाराचं आणलं आणि कशा करता आणलं माहिती का चोर आले की भुंकण्याकरता ते इतकं दलिंदर निघालं चोर आले की झोपायचं आणि चोर गेल्यावर बोंबलायचं त्या मालकाला राग तेव्हा मला पैसे किती दिले 25 आणि चोर आल्यावर झोपत ज्याच्याकडून कुत्रा आणलं त्याच्याकडे गेला रागात बोलला लाज वाटव म्हणे तुला 25,000 रुपये दिले 1 रुपया कमी घेतला नाही ते मालक म्हणला नेमकं झालंय काय झालं चोर आल्यावर झोपत आणि चोर गेल्यावर बोंबलं तो मला एक काम करा ते 25,000चं तुम्हाला तसंच राहू द्या आणखीन एक 5,000चं कुत्रं त्याला जोडीदार न्या नाही करंट त्याला इलाज नाही ते म्हणले पहिले 25 आणि हे 5 पुन्हा कशाला काही नाही 25,000चं कुत्रं झोपलं 5,000चं त्याला उठी जाईल आता मला सांगा कुत्रं किती हजाराचं आहे 25 आणि उठवायला किती हजाराचं लागते हे असंच आहे ज्ञान देवाकडे येतं पण जागा करायला वैराग्य लागतंय आपल्याकडे वैराग्य नाही वैतागी वैताग आपलं ढोंगी मरणाच्या माळी गळ्यात काही काही एवढ्या ठोकर घातल्यात दुमती करून मशीन हाणली म्हैस मरण कायला गंध लावलं खट पडलं एक दगड बसलं वागायचा पता नाही पहिल्यापेक्षा कीर्तन भजन वाढे का कमी झाले बोला हा लय वाढे पहिल्यापेक्षा कीर्तन वाढे का कमी झाले वाढे पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढे का कमी झाले काय लई ना धरताय ना काल एक जण उलटा येणार आणि म्हणले काय म्हणतात महाराज जरा सदम धर म्हणतात दुसरं काय कीर्तनकार वाढे कीर्तन वाढे सत्य सुद्धा आणि कोरोना पासून तर विकास झाला परमार्थ भरपूर वाढला लांबी रुंदी वाढली खोली कमी झाली डाळ उतू चालली का फेस लोक काय म्हणते उरपाटा धंदा परमार्थ वाढला पण जे उतार यायला पाहिजे ते उतार नाही आणि उतार नसल्यामुळे बिल नीट निघा नाही विठ्ठला एवढा मोठा जो खर्च करायचा आहे टाइमपास म्हणून दवाखान्यात कशा करता जायचं लय पैसे झाले म्हणून का घरी करमत नाही म्हणून का तुम्हाला काही सुधरत नाही म्हणून आपला रोग बरा व्हावा याच्याकरता काय नाही तर मग त्याचं दुसरं नाव आहे हॉस्पिटल आपली हाऊस चलत राहिलं गाव आलं पाहिजे जेवण केलं ढेकर आला पाहिजे औषध घेतलं रोग बरा लग्न केलं ते काय सांगायचं काम आणि परमार्थ केला माणसाच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे टाइमपास म्हणून नाही शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाट मध्ये ठेवण्याकरता मग कीर्तन मनोरंजनाकरता का मनोमंथनाकरता ही पावर आहे महाराज तुकोबारायांनी जे भजन केलं ना
या भजनाच्या जोरावर जगद्गुरु तुकोबाराला जे ध्येय गाठायचं होतं जगद्गुरु तिथपर्यंत गेले. तुकोबार आहे कशाने गेले? फक्त नामस्मरणाने. डबल पॉवर आहे. तुम्ही नामस्मरण करा, देवाकडे तुम्हाला जायची गरज नाही, देव तुमच्या घरी आला पाहिजे. सुख येतो नारायण नाम घेतं बघा. झाडाला हिरवं ठेवायचं म्हणल्यावर पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला? सिंचन करिता मूळ बुडाला पाणी गेलं, शेंडा हिरवागार. राजा हातात आला, प्रजा हातात आली. बाई मोठ्याची सुवासिन ठुली, तिच्या मागे लेकरं आली. नाही तू का बरं म्हणले ना, माऊलीच्या मागे बाळकाची हरी. कोणते जवळ नाही का तर नाही तुमचं झालं. दुसरं सांग. पाटोदा पाठवता घेऊ. किती किलोमीटर आहे? 8 म्हणल्यावर झालं ते 6. बाळापूर घेऊ ना. हा इसापूरहून बाळापूर आहे का? बाळापूर किती किलोमीटर आहे? हा मी बघ बोट 4च केली मी. एक कंबर जुळून येतो ते काय माहित नसते. 4 कोणतं? बाळापूर. बरं का, बाळापूरच्या 4 महिला इथं कीर्तनाला येऊ लागले. किती महिला? त्यांच्या संग 4 लेकर निघाले. किती झाले? रिक्षावाला आला, मावशी कुंकण. श्रावण महाराजांनी भव्य आणि दिव्य नियोजन केलं म्हणे त्या विसापूरला. आम्ही चाललो सप्त्याला कीर्तनाला. ते रिक्षावाला काय म्हणला माहितीये का? मला बी तिथंच जायचे. मग महिला काय म्हणल्या माहितीये का? तुला देवानीच पाठवून दिलो. डोकं म्हणजे डोकंच मारत त्याच. त्याच्या डोक्याचा अजून कोणला आणता आलेला सरकारला आल्यामुळं लाडक्या बहिणीत टाकून दिलं. आणि त्यांनी जे करायचं ते डोकंच. त्या बाजारात जरी गेल्या ना, मेथीची जुडी घ्यायला गेल्या ना, त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली? ती म्हणणार इसला. इच्छा 3 दी. ती बाई म्हणली मग फुकटच नाही ना. ती म्हणली मग 6 दी ना तू. डोकंच महाराज. शेजारीन बाई घरी पीठ नाही आल्या बाय अशी गचकून वाटी घुसून पीठ देते का? डोकंच असते. माइंडच असते. कुठं घालू? त्या बाया म्हणल्या तुला देवानीच पाठवलं. रिक्षावाला द्यायचं बारसं जेवल्याला. रिक्षावाला म्हणला कोणी पाठवू द्या, पैसे द्यावं लागतील. महिला म्हणल्या किती पैसे घ्यायचे? बाया म्हणल्याच रिक्षावाला म्हणला चौघीचे 40 रुपये. मग महिला म्हणले आमची 40 घेतल्यावर लेकरायची किती घेशील? रिक्षावाला मला तुम्ही बसल्यावर लेकरं फुकट नेतो. महिला म्हणले आम्ही मधून पाय येतो, लेकरच नेलं. आता लेकर ते पाय तुम्ही येऊन ते काय रिक्षा फुकून देईन का तिकडं? तसं कसं? एका म्हाताऱ्याला आयुष करायला 100 रुपये दिली. आता 100त आयुष होती का? 50 दाढी कटणीतच गेली. खाली किती राहील? बोला पटापटा. 25 चहा पाण्यात गेले. खाली किती राहिले? 5 रुपये भिकारीने मागितले. भिकारी बी स्टँडर्ड झाले दादा. परवा मला एक भिकारी म्हणलं महाराज 5 रुपये देऊन टाकले. मी पुन्हा वापस आलं. महाराज आणखीन 5. म्हणलं तोंडच फोडून बघा. आता पहिले 5 आणि हे 5 कशाला? माझ्या मैत्रिणीला. अरे म्हणलं भिकाऱ्याला मैत्रिणी का? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालो. आता खाली राहिले 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामुन खायचा नाद. माणसं मोठे नाद बारीक. त्याला नाही हॉटेल मालकाकडे गेलं. हॉटेल मालकाला विचारलं गुलाबजामुन आहेत? म्हणले आहेत. केवढेच किती येतं? म्हणले 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले तर 25 रुपयाचे. बरे कोणते राहते? 5. म्हातारा म्हणलं 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे, पाक केवढ्याच आहे? हॉटेल मालक म्हणला बाबा गुलाबजामुन घ्या, पाक फुकट देतो. म्हातारा म्हणला निस्ता पाकच दिन.
दृष्टांत सोडून दे, सिद्धांत महत्वाचा आहे. रिक्षा जर महिला बसल्या, रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. भगवंताचं तुम्ही जर नामस्मरण केलं, देव आयता आपल्या घरी येणार. इथं आपल्या अभंगाचा सिद्धांत आहे. फक्त काय करायचं, देवाचं नाम घ्यायचं. सगळ्याला जमतंय, काही काम नाही. वर्ण भेद नाही, आश्रम भेद नाही, काहीच बघायची गरज नाही. जातीचं घेणं नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. विठ्ठला सगळ्यांनी भजन, तुकोबाराने अवरात्र भजन केलं, नामस्मरण केलं. मग काही साधकाने जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न विचारला, महाराज एवढं तुम्ही देवाचं नाम घेतलं, इतकं नामस्मरण केलं, नेमकं ते कसं लागलं? नाम गोड नाम गोड तितकी चाल गोड. नाम गोड, नाम गोड, पुरे गोड. कसं लागलं? चवीला गोड लागलं. मग लोक म्हणले तुकोबारायला गोड लागलं, म्हणले आम्हाला का लागत नाही? आपल्याला नाम गोड लागत नाही म्हणजे नाम गोड नाही का आपल्यात काही चुकी? आपल्यातच काही. हे कितीला पोरग आहे? तूच नजर के सामने जिगर के पास खुद उभा राह. तू पळू नको, इकडे पुढे इथे पुढे. कितीला आहे बाळ? नाव सांग पूर्ण. वा. आकाशातल्या चांदण्या निळ्या आहेत का लाल? व्हाईट. ऍड रे याला मध्ये फाईट. अरे वाट बस खाली वाग. हे असलेली एक पाहिजे बघा. डबल टाळी वाजव त्याच्याकरता एकदा. ह्याच गावचं काय? तुम्ही वडील आहेत का? मला पोरगी नाही तर जावायच केला असतं का? असलेली एक कमी येतो. हे कितीला आहे? बडबडे सावधान. खाली एक जणाला सावधान म्हणलं ते घरी गेलं का?
कसा आहे कलर? चांदण्याचा कलर कसा आहे? पांढरा म्हणा ना, मराठी बोला जरा. पांढरा बरोबर ना? ते पांढरा कलर कधी कधी पिवळा दिसतोय डोळ्यात. कोणता रोग म्हणते त्याला? हा काय होईल मग? दोष चांदण्यामध्ये का डोळ्यामध्ये? असं. गाईचं दूध कडू आहे का तिखट? बोला थोडं. 5 मिनिटं राहिली. गोड कधी कधी कडू लागते. काय आल्या पुन्हा काय वेळेस का ताप आल्या. आता मला सांगा, अन्नामध्ये दोष आहे का अंगात ताप आहे? एक बोलू का? ज्याच्या डोळ्यात दोष आहे त्याला चांदण्या पिवळ्या दिसत्या. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन कडू लागतं, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन कडू लागतं. ज्ञानोबाराचे तिन्ही ओळ इतके गोडे श्रावण महाराज. ना तरी तिठी वेदली कवळे, ते चांदनिया ते मने पिवळे. ज्वरे विटाळले मुख, दुधाते मने कडू इख. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडू, जीवाशी झाला विठ्ठला. देवाचं नाव गोडच आहे. किती प्रमाण आहेत? रोज कॅशिडवर प्रमाण आहेत बाबू. संजू महाराज अमृताहुनी गोड. बोला बळीराम बोला. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. म्हणले अमृत फिके. अमृताचा यासा फिके पुढे, अमृताचा यासा फिके पुढे. अमृताचा यासा फिके पुढे, अमृताचा यासा फिके पुढे. जितकं आपलं नामस्मरण अहोरात्र चालू राहील तितकं भगवंताचं नाव आपल्याला हळूहळू गोड लागत. गोडच आपल्याला लागत नाही, काहीतरी आपल्या दोष आहे. नाम कडू नाही, नाम गोड, नाम गोड म्हणले. मग एकदा काऊन नाही म्हणले, दोनदा म्हणले? दुरुक्ती दोष आहे. दोनदा गोड का म्हणले? त्याचा अर्थ एकच आहे, सुरुवातीला बी गोड आहे आणि शेवटला बी गोड आहे. साधन कालात बी गोड आहे आणि सिद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यावर बी मग तर गोडात गोड आहे. दुधात साखर. सुरुवातीला गोड आहेत काही गोष्टी, सुरुवातीला गोड शेवट कडू आहेत. काही शेवटला गोड सुरुवात कडू, काही सुरुवातीला गोड शेवटला गोड, आणि काही सुरुवातीला बी कडूच शेवटला बी कडू. आता विष, विष आपण जे रोगर काय म्हणते तुमच्या इकडे त्याला, इंड्रियल घेताना गोड आहे. तुम्ही म्हणता तुला कसं माहिती? मी घेतलेलं नाही आणि मी घेतलं असतं इथं आलो. मग गोड आहे कशाहून? ज्ञानोबरायच्या ओवीहून. ज्ञानोबराय म्हणले बापा विषाची मधुरता जनी उपजेता, परिणाम विचारिता प्राण हरे. बापा विषाची मधुरता, विष खातानी गोड आहे, परिणाम त्याचा कडू.
डॉक्टरने आपल्याला औषध दिलं, खातानी कडू आहे पण परिणाम त्याचा गोड आहे. ज्ञानोबा म्हणले औषधाची या कडूवटपणी दे अमृताची पुरवणी. दारू प्यातानी सुरुवातीला बी कडू, शेवट बी कडू, पण नामस्मरण भगवंताचं नाम सुरुवातीला बी गोड शेवटला गोड. नाम गोड नाम गोड परिणाम पुरे गोड सकळही. सगळ्या इच्छा पूर्ण होत्या. अवघे होती लाभ एका या चिंतनी. सगळ्या इच्छा पूर्ण होत्या. म्हणले हे कधी होईल असं, आम्हाला कधी गोड लागेल. महाराज म्हणले बाकीच्या रसाबद्दल वीट निर्माण झाला की देवाच्या नामाबद्दल रस वाढतो. रसना रसना रसवी रसना सर्वांनी भजन करा. बोला निवृत्तीला